कृष्ण भेटायलाच पाहिजे. कृष्ण हा भेटायलाच पाहिजे. आयुष्यात प्रत्येक वळणावर कृष्ण हा भेटायलाच पाहिजे. मनातलं बोलायला, लिहिलेलं वाचायला, रेखाटलेलं दाखवायला आणि कधी गायलेलं ऐकवायला हक्काचा सवंगडी पाहिजे. आणि म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात एक कृष्ण भेटायलाच पाहिजे. मुळात नात्यांच्या पलीकडचे भावबंध जोडणारा एक हक्काचा सवंगडी पाहिजे. लहानपणापासून जपलेल्या अनेक नात्यांची ही वय वाढत असतात. त्या नात्यांचे काळाप्रमाणे अर्थ बदलत असतात. तसंच ते पूर्वीचं निर्व्याज अबोध नातं पुन्हा जमायला पाहिजे आणि त्याकरिता आयुष्यात एक तरी कृष्ण भेटायला पाहिजे. तो कृष्ण तीही असू शकते. तो कृष्ण तीही असू शकते आपल्या मनातलं सारं जाणणारी ती असते. कधी आपलं खोलवर मन रित करता आलं पाहिजे असा हक्क आणि विश्वासाचा कृष्ण भेटला पाहिजे. आपल्या आजूबाजूला तो सापडेलच असं नाही. आपल्या आजूबाजूला तो सापडेलच असं नाही. जोडीदारामध्ये गवसेलच असं नाही. कुणीतरी जवळचं कृष्ण असण्याची भावनाही उर्मी देणारी पाहिजे, मात्र कधी मनाचा पेंद्या झाला नाही पाहिजे. सुंदर विचारांची रम्य मुरली छेडणारा पाहिजे. आयुष्यात प्रत्येकाच्या एक तरी कृष्ण